केलं त्यावेळेस 84 लाख योनीचे कर्ण इंद्रिय येतात. एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा, तर एका योनीमध्ये जर कोटी कोटी फेरा आहे तर किती कर्ण इंद्रिय झाले. आणि त्या सर्व इंद्रियांना जर प्रत्यक्ष जर चालवायचं जर असलं तर त्याच्याकरता शब्द सृष्टीचं होणं खूप महत्वपूर्ण आहे. शब्द जर नसला तर कोणत्या योनीनं काय. ब्रह्माजीचं कंठ छेदन करून ब्रह्माजीच्या कंठाला फाडून हे 2 शब्द बाहेर आले, एक ओंकार आला आणि आधा शब्द आला. म्हणून हे मांगलिक ठरले. मांगलिक ठरल्यामुळं कोणत्याही वेदाला, कोणत्याही संत वाङ्मयाला आणि कोणत्याही अभंगाला, तंत्राला, मंत्राला, जीवनाला ओंकार जर तिथून जर हटवला तर ते शून्य होऊन जाते. आमचे एक गुरुजी होते की ते शिष्याचं वर्णन करताना सांगायचे. एका गुरुनं शिष्याला वेदपाठ शिकवला आणि सांगितलं, बाळ की तू वेद शिकला का? म्हणे हो. म्हणजे शुद्ध शिकला का? हो म्हणे गुरुजी. मग म्हणे याच्यात काय गलती आहे पहा. तर त्याने सांगितलं तुझा है ना, आणि हे चिंचचं झाड आहे म्हणजे याच्या खाली तू काय कर, उच्चारण कर. जर हे चिंचचं झाडाचं काय झालं, पत्ती जर खाली जर गळाली है ना, तर मात्र तुझ्या एवढ्या गळत्या येतात. तो शिष्य गेला आणि त्याने पहिलाच मंत्र म्हणला बघा, पत्ते तर पडलेच पडले पण अख्खं चिंचचं झाड वाळून गेलं त्याच्या मंत्रानं उच्चारणाला. त्यावेळेस शिष्याला मनामध्ये खेद झाला. जाऊन विचारलं, गुरुजी मी तर चिंचेच्या झाडाखाली जाऊन मंत्र म्हणला, पत्ते तर सर्व पडलेच पडले पण अतिशक्ती अलंकारानं म्हणायचे है ना स्वामीजी, की ते शिष्य उच्चारण करायला गेला. चिंचेच्या झाडाच्या इमलीचे तर सगळे पत्ते खाली पडलेच पडले पण त्याच्या उच्चारणामुळे झाड पण वाळून गेलं म्हणजे उभं है ना. अतिशक्ती अलंकारानं म्हणायचे. त्यावेळेस त्याने सांगितलं, बाळ तू उच्चारण केला परंतु या मंत्राच्या बीज मंत्र याने ओंकार त्याला लावला नाही. ओंकार न लावल्यामुळं हे सर्व तुझा मंत्र काय आहे हा गलत आहे म्हणले. त्याच्यामुळे ओंकार महत्वपूर्ण आहे. म्हणून आपण संत महापुरुष कधीही या मंत्राच्या ओंकाराच्या हरि ओम, ओम हरी है ना, शिवपुराणामध्ये याचं वर्णन येते बघा. विद्येश्वर संहितेमध्ये याचं खूप वर्णन येते. 25व्या अध्यायामध्ये शिवपुराणामध्ये याचं वर्णन येते ओंकाराचं बी. म्हणून ओम अत्यंत पूर्ण महत्व आहे. ज्ञानोबा सुद्धा ही गोष्ट ज्यावेळेस वारकरी संप्रदायाचं संत वाङ्मय निर्माण करायचं, शब्दसृष्टी वारकरी संप्रदायाचे निर्माण करायचे, त्यावेळेस संपूर्ण संत संप्रदाय आणि वाङ्मय विफल जाऊ नये म्हणून ज्ञानोबरायानं पहिला एक शब्द कोणता वापरला असेल तर तो म्हणजे ओम वापरला है ना. ओम नमोजी आद्या. पहिले ओम नमो सीधे ओम नमः ओम नमो आद्याने वेद प्रतिपाद्य है ना. वेदाने त्याचं प्रतिपादन केलं. वेदानं देवाचं प्रतिपादन केलं, ब्रह्माचं प्रतिपादन केलं, वेदानं ओंकाराचं बी प्रतिपादन केलं. की सृष्टीच्या पहिले ही ओंकार ध्वनी वेद प्रतिपाद्य. मग हाच ओंकार जेव्हा कंठातून आद्य प्रथम निघला, पहिला निघला आणि त्यावेळेस तो ओंकार ज्या ज्या मुखामध्ये ज्या ज्या स्थानाला टकराव झाला, तो जर ओष्ठाला जर टकराव झाला तर त्याला है ना ओष्ठ स्थानाला, दंत्याला झालं तर दंत स्थानाला त्या वर्णाला, वरी तालूला झालं तर त्या वर्णाला तालू स्थानाला, इचू ईशानाम तालू, रिटी रसानाम कंटा है ना, असे वर्ण आले है ना. 14 सूत्र येतात. ऐं रिद्रिक एवं ऐऔ ऐमरडन यमगणनम जवय गणदस जब गणदस कपचट तचटतौ कपय शशशर हर इति महेश्वरानी सूत्रानी अनादि संज्ञातानी. पाणिनी या मुख्य ग्रंथ आहे लघु सिद्धांत कौमुदी. त्याच्यामध्ये या ओंकारापासून 42 वर्णात संपूर्ण 84 लाख योनीची भाषा निर्माण झाली बघा पूर्ण. म्हणून अत्यंत ओंकार महत्वपूर्ण आहे. म्हणून त्या ओमला नमन करतात की संत वाङ्मयामध्ये ओमला किती महत्व आहे. म्हणून आद्य हे प्रथम आहे. आणि भगवान शिवजीच्या डमरूतून सुद्धा या ओम ध्वनीतूनच 14 सूत्र निघले. नृतावसाने नटराज राजो, नंदिकेश्वर मध्ये याचं वर्णन येते. नृतावसाने नटराज राजो ननाद ढकाम नवपंचवार
की नृतावसाने नटराज राजो न नाद ढक्काम न पंचवारम 9 आणि 5 14 झाले. भगवान शिवजीने ज्यावेळी डमरू वाजवला या ओम ध्वनीतून हे 14 प्रकारचे सूत्र त्यामध्ये 42 वर्ण या ओंकारातून बाहेर पडले. अखंडानंद स्वामीजी होते, गंगा पाराचे प्रवचन करायचे, ओंकार शब्दावरती खूप या गोष्टीचं चिंतन सांगायचे है ना. म्हणून स्थान अनेक स्थानांना जीवा मूल्य स्थान हे पूर्ण स्थान त्यांना प्राप्त झाले आणि ही भाषा ओंकार शब्दापासून निर्माण झाली. ज्यांचं यांच्यानंतर प्रवचन आहे ना, आपण एवढ्यावरच त्यांना भगवतपाद शंकराचार्याचे भाष्य बी आहे, ज्ञानोबरायाच्या चिंतन बी अनेक प्रकारांना. परंतु आपल्या टायमाची वेळ आहे, आपण सर्व आला, आता प्रथम दिवस आहे म्हणून सर्वांना जेवढं होईल शतशत नमन करतो. याच्यानंतर परमपूज्य आदरणीय गजानन स्वामीजीचे प्रवचन आहे, स्वामीजी आलेले आहेत. आपण सर्व मिळून आजच्या सेवेला इथं पूर्ण विराम